नमस्कार. खूप दिवसानंतर शक्तिपीठ महामार्गाची अत्यंत अशी महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्गाला एकरी नेमकी किती मोबदला मिळणार, सोबतच शक्तिपीठ महामार्गाला जो विरोध होत आहे त्यावर शासन नेमकी काय निर्णय घेणार आहे या संबंधीचा अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण की शासनाने आज एक मोठी दिलासा देणारी बातमी ही दिली आहे. नेमकी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्तिपीठ महामार्गाची बातमी ही तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाहीये. त्याकरिता आजच आपली YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोबतच व्हिडिओलाही देखील एक लाईक नक्की करा. तर मग चला आपण व्हिडिओला ही सुरुवात करूया. राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामुळे 9,385 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. या जमिनी पिकाऊ आणि बागायती आहे, त्यामुळे त्यांचे संपादन करू नये. या महामार्गाला समांतर असलेला नागपूर ते रत्नागिरी महामार्ग अधिक उपयुक्त असतानाही पुन्हा नव्या महामार्गाचा घाट कशासाठी घातला जाता याचा प्रश्न सध्या शेतकरी विचारित आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर, सांगलीसह सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे कोकण दूधगत महामार्गास गोवा हद्दीवर हा महामार्ग जोडला जाणार आहे. या मार्गावरील प्रमुख शक्तिपीठ असलेली माहूर, तुळजापूर, कोल्हापूरची अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्रे ही जोडली जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा 18 तासांचा प्रवास हा फक्त 8 तासांवर येणार असून पवनार ते पत्रादेवी महामार्ग गेम चेंजर असेल असं सांगितलं जात आहे. 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्गाचा खर्च 86,358 कोटी 90 लाख रुपये असून 9,385 हेक्टर जमीन ही संपादित करावी लागणार आहे. जमिनीच्या नोंदी बहुतांश ठिकाणी कोरडवाहू जमीन जिरायती आहे, त्यामुळे या जमिनीला मिळणारा भाव अत्यंत अल्प असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. शिवाय जमिनीचे होणारे तुकडे व्यवहार्य नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा विरोध आहे. आपला कोणताही भाव नको असा विरोध काही शेतकऱ्यांनी लावून धरला आहे. आमच्या जमिनीच वाचल्या पाहिजे अशी त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत असले तरी 15 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून कोल्हापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया ही स्थगित केली आहे. मात्र या जिल्ह्यातून जाणारा महामार्ग रद्द केला आहे असे राजकीय नेते सांगत आहे. सोबतच समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या एक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार समृद्धी महामार्गालाही शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. मात्र बाजारभावापेक्षा 5 पट भरपाई दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सहमती दिली. तोच फॉर्म्युला आम्ही या महामार्गालाही देखील वापरू असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याची तयारी आम्ही करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर मग हीच होती काही शक्तिपीठ महामार्गाची महत्त्वाची अपडेट. तुमच्या लक्षात आली असेल की जरी विरोध होत असला तरी महामार्ग होणार असून 5 पट भरपाई दिली जाईल असं शासनाचं म्हणणं आहे. यावरती तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तीही देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.